एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णूला भेटायला गेला. वैकुंठाच्या दाराजवळ 7 कबूतर होते. त्यातील एका कबुतरावर यमाची दृष्टी पडली. ते कबूतर खूपच घाबरलं. आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडलं. यमाला आत घेतलं. यम विष्णूला भेटायला गेला. ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली होती त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलावून घेतलं आणि विनंती केली की मला इथून 7 समुद्रापार घेऊन जा, कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर वैकुंठातून आला की मला घेऊन जाईल. मला घेऊन चल. गरुडालाही त्याची दया आली. गरुडाने मग कबुतराला 7 समुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं, जिथे सूर्याची किरणे पण पोहोचत नव्हती. ती गुहा दलदलीने भरलेली होती. इकडे यम विष्णूशी बोलून वैकुंठाच्या दारात आला. त्याने बघितले की जाताना तर 7 कबूतर होते, आता 6च कशी काय? एक कबूतर कुठे गेले? मग यमाने गरुडाला विचारलं की गरुड म्हणाला, तुमची दृष्टी त्या कबुतरावर पडली. ते कबूतर म्हणालं, मला 7 समुद्रापार सोड. मी सोडून आलो. ज्या गुहेत गरुडाने कबुतराला सोडलं तिथे जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायू नसल्यामुळे त्याचे प्राण गेले. यम गरुडाला म्हणाला, मी विष्णुदेवाला हेच विचारायला आलो होतो की हे कबूतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर 7 समुद्रापार जाणार आहे असं विधिलिखित आहे. कसं करायचं? पण बघा, त्याचा प्राण तिथेच जाणार होता म्हणून त्याला तशी बुद्धी झाली 7 समुद्रापार जायची व त्याचा जीव घुसमटून गेला. तुमच्या नशिबात नियतीने जे लिहिले आहे तसेच होणार आहे. आपण त्यात कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही. असे जरी असले तरी पण जर आपण सद्गुरूंची सेवा व भक्ती केली तर आपला प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.